सकाळचे वाजलेले आहेत 4:30. भाजलं ना चांगलं. काय पण काय टाकलं याच्यात, टुबा फिबा? आ काढलं मी त्याच्यातून. आता मी पुन्हा एकदा लास्टला जे कांदे भाजलेले आहेत ते मी काढायला आली आहे. आणि आता फायनली सगळे कांदे जे आपण टाकलेले होते, मी 2-4 टाकलेले, ते सगळे कांदे भाजून झालेले आहेत. आणि आता ते जे भाजलेले कांदे आहेत त्याच्यावरती असं कोळशासारखं बाहेरून काळं झालेलं असतं, ते आपल्याला काढायचं आहे, बाहेरचा लेअर सगळा. आणि आपल्याला जो आतला जो भाग भेटतो तो आपल्याला जो आपण वाटप बनवणार आहे आमटीसाठी, त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचा आहे. जसे कांदे भाजून होतील तसं मी एक एक काढत होती आणि मग एक एक थंड थोडा थोडा करून मग मी तो बाहेरचा लेअर काढून ठेवत होती. काय करताय? मी कळस पुसतोय. ह्याच्यावर काही गोळ बिळ नाही. त्याच्यावर थोडा भात ठेवा ना. काही बसेना. असू द्या बसत. ते थोडं कसं बसणार तसं? दही बन कामात आणले. कोण म्हटलं दही लागतं? आता व्हिडिओ चालू. दादा नक्की हे म्हणजे काय असतं? ही आखीत असते. आकिती म्हणजेच अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेला नेमकं काय करायचं असतं? म्हणजे हे कळसा काय केलं? ती वडाची पानं आणायची असते ती. म्हणजे आपण वडाची पानं आणतो तेच कळस म्हणून पूजायचं असतं. हा, वडाची पानं आपण घेतलेली आहेत कळस म्हणून. आणि खाली काय ठेवलंय आणि त्याच्यावर कसं काय केलंय? गहू, खाली गहू ठेवायचं. हा, त्याच्यावर वडाची पानं ठेवायची, त्याच्यावर नैवेद्य ठेवायचा. आणि ती अक्षय तृतीयाला आमच्याकडे त्याचं पूजन केलं जातं. पूजा वगैरे व्यवस्थित करून घेतलेली आहे. आणि चला, अक्षय तृतीयाचा हेच खरा म्हणजे अक्षय तृतीय दिवशी हेच खरं असतं, म्हणजे कळस पूजणं आमच्याकडे तरी हेच खरं असतं. आता हे सगळं पहिले आजी करायच्या, पण आता आजींना म्हणजे वयाच्या मानाने होत नाही, त्याच्यामुळे आता
देवपूजा झाली, सगळी कामं आटपली आणि मग रांगोळी वगैरे सगळं काढून झालं. आता रांगोळी आम्हाला दररोज काढता येत नाही कारण आमच्या घरात खूप चिल्लर कंपनी आहे आणि ती रांगोळी काढल्यानंतर किती वेळ राहते हे आम्हालाच माहिती. बाहेरच्या अंगणामध्ये सुद्धा रांगोळी काढून घेतली आणि खूप दिवसांनी, आता रोज काढत नाही पण खूप छान वाटत होतं कारण रोज चिल्लर कंपनी ठेवणार नाही म्हणून काढत नाही, पण आज नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे. पुरणपोळी, आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीये दिवशी आमरसाचा बेत असतो. पहिल्यांदा आंबा खाल्ला जातो तर आमरस केलेला आहे, त्याचबरोबर पुरणपोळी, कुरडई, भजी आणि कटाची आमटी, भात हे आपला नैवेद्य आहे. चला आता देवाला दाखवू. The next day. आज आहे तो म्हणजे आमच्या भंडाऱ्याचा दिवस आणि सगळे पाहुणे येत होते. आता माझ्या मिस्टरांच्या दोन्ही आत्या आलेल्या आहेत. ज्या पिवळ्या साडीवाल्या दिसत आहेत आणि ज्या ग्रीन साडीवाल्या दिसत आहेत ह्या दोन्ही आत्या आहेत माझ्या मिस्टरांच्या आणि त्या पहिल्यांदा येऊन आजीला भेटल्या. मग आम्ही आलो, त्यांना भेटलो. या भंडाऱ्याच्या निमित्ताने सगळे जेव्हा एकत्र भेटतात किंवा काहीही कार्यक्रम असेल आणि एकत्र सगळे भेटतात तेव्हा खूप छान वाटतं. सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर आज आहे आमच्या गावचा भंडारा आणि गावच्या भंडाऱ्या दिवशी काय काय असतं तर हे सगळं आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कालचा अक्षय तृतीयाचा व्हिडिओ आणि आजचा भंडारा हे दोन्ही व्हिडिओ एकत्र येतील कारण काल अक्षय तृतीयाची सगळी पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही काढलं नाही. मग म्हटलं आता कालचा अक्षय तृतीयाचा आणि आजचा भंडाऱ्याचा हा दोन्ही एकत्र व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावेत. तर पाहुणे यायला चालू झालेले आहेत. भंडारा हा म्हणजे वर्षातून एकदा येतो आणि सगळे पाहुणे मंडळी येतात. तर महत्त्वाचं आत्ता आलेले आहेत ते म्हणजे ओवीच्या बाबांची आत्या, 2 आत्या आहेत त्यांना, दोन्हीच्या दोन्ही आलेल्या आहेत. एक आत्या आहेत त्या कालच आल्या म्हणजे अक्षय तृतीया दिवशीच आणि एक आज आलेल्या आहेत. तर आज भंडारा म्हणजे काय असतो तर आमच्या गावामध्ये म्हणजे गावाचं ग्रामदैवत मारुती म्हणजे मारुतीचं मंदिर आहे आणि ग्रामदैवत आहे ते आमच्या गावचं. तर मग तिथे अक्षय तृतीयेच्या दिवशी, अक्षय तृतीयेनंतर जो शनिवार येतो त्या दिवशी भंडारा असतो. भंडारा म्हणजे काय तर सत्यनारायणाची पूजा असते. त्याचबरोबर आमच्या जे धनगरी गजी नृत्य प्रत्येक सणाला कोणत्याही काहीही असू देत गजी नृत्य हे होतंच. तर 4-5 गावांचे गजी इथे येतात आणि ते गजी नृत्य वेगवेगळ्या गावांचं वेगवेगळ्या प्रकारचं गजी नृत्य होतं आणि त्यानंतर पुरणपोळ्याचा नैवेद्य असतो जो की आपण आपल्या घरी नैवेद्य करायचा आणि नंतर त्याच्यातल्या 5 किंवा 7 जे काय असेल तिथे नियम दिलेले असतात आणि त्यानुसार पुरणपोळ्या नेऊन तिथे द्यायच्या असतात आणि मग त्या गजी जे येतात 5-6 गावचे त्यांना ते जेवण आपण ज्या पुरणपोळ्या दिलेल्या असतात त्या असतात आणि दुसऱ्या दिवशीही असतं. पण दुसऱ्या दिवशी काय असतं हे सगळं मग मी दुसऱ्या दिवशीच सांगेन. आज काय आहे तेच मी सांगते. तर आता तिथे भजन चालू आहे आणि चला आता मी तुम्हाला दाखवते कसा मंडप केलेला आहे आणि कसं आमचं गाव सजवलेलं आहे ते. चला.
ह्या आलेल्या आहेत त्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मावशी आलेल्या आहेत. आता सगळे आमचे नातेवाईक जमा झाले आहेत आणि आमचा आतमध्ये स्वयंपाक चालू होता, त्याच्यामुळे सगळे निवांत गप्पा मारत बसले. इथे सत्यनारायणाची पूजा संपन्न झालेली आहे आणि इथे महत्त्वाचं म्हणजे इथे पूजेला एक म्हणजे मेल आणि फिमेल जसं स्त्री आणि पुरुष बसवतात आपल्या इकडे तसं न बसवता इथे दोन्ही पुरुष माणसं बसली जातात पूजेला. कारण मारुतीची म्हणजे मारुतीचं मंदिर आहे आणि मारुतीच्या मंदिरामध्ये सत्यनारायणाची पूजा असते, त्यामुळे मग दोन जे पाटील आहेत आमच्या गावचे त्यांना मग हा मान दिलेला आहे आणि तेच ह्या पूजेला बसतात. ओम जन्मेन जन्मय जन्त देवातान धर्मानि प्रतिपन्नासन
पूर्वे देवा ओम राजाधिराजाय तथैताय नमो वयं वै ब्रह्माय कुर्महे समे कामान् कामाय मह्यं कामे करो वै ब्रह्मणो ददातु कुबेराय वै ब्रह्मणाय महाराजाय नमः ओम तद्धिताम्राजं पूज्यं स्वराज्यं वैराज्यं परमेशं राज्यं महाराजमाधिपत्यमयं तमन्तपर्याय्यात् सार्वम सर्वायांतादात परदात पृथ्वी वै समुद्रपर्यंताय एक राजी गजबे लोको वेगो मोर्ता परवे कारो मृतस्य आपसर्गले आमिक्षेतस्य कामप्रेमी केले वातवैदी ओ एकदंताय और क्रतुंडाय में तन्नो दति प्रचोदयात् तत्पुरुषाय में महादेवाय में तन्नो प्रचोदयात् महाहनुमान की जय बोला पवन पुत्र हनुमान की फायनली आमचे स्वयंपाक बनवून झालेला आहे. तरी पण पुरणपोळी, कटाची आमटी, भात, पुरवड्या वगैरे सगळं केलंय. भजी ठेवल्यात नंतर करायला, कारण मग ती भजी संध्याकाळपर्यंत थंड होतात, पाहुणे वगैरे जेवेपर्यंत थंड होतात. मग म्हटलं अगदी वाढायचं असेल त्याच्या अगोदर 15 मिनिटं केली तर चालतील. आता ते फक्त भजी वगैरे राहिली, बाकी सगळं काम झालंय. जरा असल्यानंतर बायकांचं खूप असतं आणि नुसतं काम 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 एवढं. आम्ही तयार झालेलो आहोत आणि कशा दिसतोय हे नक्की कमेंट करून सांगा. चला आता नेहमीप्रमाणे आमचं गजिन नृत्य असतं तिकडे जाऊया आणि थोडंसं मी तिकडचे व्हिडिओ शूट करेन आणि तुम्हाला दाखवेन. आणि चला, पाहुणे मंडळी खूप आलेले आहेत आणि आता महत्त्वाचं म्हणजे काही जत्रा असेल तर महत्त्वाचं असतं ते म्हणजे पाहुणे घरी येतात आणि मग जेवणं खाणं वगैरे ते सगळं. आता थोड्या वेळासाठी घरातल्या सुनेला वगैरे, घरातल्या स्त्रीला वगैरे असं बाहेर जाऊन बघणं खूप कठीण असतं, कारण तरीसुद्धा आम्ही असं पटापट घरातलं सगळं आवरलं आहे. कारण थोडंसं तरी तुमच्यापर्यंत पोचायला हवं गजिन नृत्य आमचं, जे की तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तरीसुद्धा आमच्या गंगोती गावामध्ये गजिन नृत्यासाठी 5-6 गावं येतात, तर त्यांचा थोडा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवते. आणि चला मग आता तिकडे जाऊयात. चला, पावसाचं वातावरण झालंय, कधीही पाऊस येऊ शकतो. चला. आता हे काय करतोय आम्ही, तर ओजस आहे आणि ओजसला टिक्का वगैरे लावायचा चाललाय. तर हे का, तर ओजस फार मस्ती करतो लहानपणापासून आणि मग नंतर आम्ही 2-3 ब्राह्मणांकडे बघितलं तर त्याचं असं सांगितलं की तो म्हणजे त्याचा पुनर्जन्म वगैरे आहे. मग हे असं काय असेल तर आमच्या इकडे असं ही पद्धत आहे की म्हणजे म्हणजे त्याला गुलाल वगैरे लावला जातो आणि मग पान सुपारी घेतली जाते आणि अख्ख्या मंदिराच्या समोर आता भंडारा असतो आणि खूप मंडळी येतात, त्या सगळ्यांना पान सुपारी वाटली जाते. मग हे सगळं केल्यानंतर ही मुलं शांत होतात, असं मग असा रिवाज आहे. त्याच्यामुळे मग आम्ही हे सगळी पद्धत केली. आता तिथून त्याला ढोलाच्या आवाजामध्ये त्याला वाजवत तिकडे आणलेलं आहे मंदिराच्या समोर. आणि हे माझे लहान दीर आणि ओवीचे बाबा हे दोघं जण पान सुपारी वाटतात. आणि ह्या मारुतीच्या मंदिराच्या समोर आता ओवीच्या बाबांनी नारळ फोडला आणि आता तुम्ही पाहू शकता किती ढगाळ वातावरण झालं, असं वाटतं कधीही पाऊस पडेल.
आणि आता आपण आलेलो आहे ते म्हणजे मर्याई देवीच्या मंदिरात. तिथे सुद्धा आपल्याला दर्शन करायचं होतं. तिथे आपण आलेलो आहोत आणि ओजसला सुद्धा घेऊन आली आहे मी दर्शन करायला. तिथे सुद्धा पान सुपारी ठेवायची होती, त्याच्यामुळे मग आम्ही इथे आलेलो आहोत. गेल्या वर्षी भाव होता ना. मला तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस गेलेला आहे. आजचा आमचा भंडारा झालेला आहे आणि आता खरं तर लाईट गेली आहे आणि काही दिसत नाही आहे. सो मी बॅटरी लावून बॅटरीच्या प्रकाशामध्ये व्हिडिओचा एंड करते आणि चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. चला बाय बाय.